तुकाराम महाराज संसारात फारसे लक्ष देत नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना एका शेतकऱ्याच्या शेतावर राखणदार म्हणून काम मिळवून दिले. शेतकऱ्याने तुकोबांना सांगितले, तुकाराम, तू ह्या मक्याच्या शेताची राखण कर. पक्षी किंवा इतर प्राणी आले तर त्यांना हाकलून लाव, म्हणजे पीक वाचेल. त्या बदल्यात तुला धान्य मिळेल. तुकोबांनी ते मान्य केले आणि ते शेतात मंचावर गोफण घेऊन बसले. काही वेळातच तिथे मोठी टोळधाड आणि पक्ष्यांचा थवा आला. ते पिकाचे नुकसान करू लागले. सामान्य माणूस असता तर त्याने त्यांना दगड मारून हाकलले असते, पण तुकोबांना त्या प्रत्येक पक्षात आणि टोळात पांडुरंग दिसू लागला. ते स्वतःशीच म्हणू लागले, हे तर देवाचेच जीव आहेत, देवाचीच ही पाखरं आणि देवाचंच हे शेत. मग मी यांना का हाकलून लावू? त्यांना भूक लागली असेल म्हणून ती खात आहेत. त्यांनी एकालाही हाकलले नाही. उलट ते आनंदाने म्हणत राहिले, या विठ्ठला या, पोटभर जेवा. जेव्हा शेतकरी परत आला तेव्हा त्याने पाहिले की पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तो तुकोबांवर खूप ओरडला आणि त्यांना ओढत चावडीवर नेले. त्याने तक्रार केली की तुकोबांच्या निष्काळजीपणामुळे त्याचे नुकसान झाले आहे. पंचांनी निर्णय घेतला की शेतातील धान्याची कापणी करून मोजणी करावी. जर नुकसान झाले असेल तर तुकोबांना दंड भरावा लागेल. पण जेव्हा धान्याची मोजणी झाली तेव्हा आश्चर्य घडले. त्या शेतात नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त धान्य निघाले होते. शेतकऱ्याचा हिस्सा देऊनही भरपूर धान्य उरले, जे तुकोबांनी पुन्हा गरिबांना वाटून टाकले. चराचरात देव पाहणे म्हणजे काय हे तुकोबांनी कृतीतून दाखवले. त्यांच्यासाठी पक्षी आणि माणूस यात फरक नव्हता.